याच्या संबंधीचे आंतरराष्ट्रीय पातळीचे वर्कशॉप उद्या इथे आहे. अमेरिकेवरून लोक येणार. माझं लक्ष त्याच्यात आहे. त्या बाकीच्या निवडणुकी तिथे नाही. साहेब, EIच्या बाबतीत आपण बघतोय की EIला अधिकचं महत्त्व दिलं जाते आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की बारामतीत घेतले झालं. याचा कितपत पुढं भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो? माहिती मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं. आणि आजचं वर्तमानपत्र तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट काल 500 कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची पिकं इथे AI वापरायचं धोरण त्यांनी फायनल केलं. याचा अर्थ उपयुक्त असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला म्हणून त्यांचा अभिनंदन. साहेब, पालखीचा प्रस्थान होतोय. आपण कशा शुभेच्छा द्याल वारकऱ्यांना? ठीक आहे, जाऊन सगळे माळेगाव कारखान्यात साहेब आरोप प्रत्यारोप होताना दिसतात, पण दोन्ही पण सांगितलं जाते की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्याच नावाने ओळखला जातो. ठीक आहे, सगळं असो. साहेब, एक प्रश्न विचारतो. खरं तर त्याचे आरोप प्रत्यारोप आणि याच्याच पडणार नाही. साहेब, गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येतील. मात्र नेमकं काय झालं जेणेकरून ते झालं? चला,